Good morning, sir. I am Vedant Dinesh Pradhe, and today I have created the project of smart waste segregation. In this project, when someone puts waste near the moisture sensor, it detects the type of material. For example, wet waste like fruit peels, etc., has high level of moisture, whereas dry waste like plastic, etc., has low level of moisture. The sensor sends this data in form of electrical signals to Arduino, which is control unit of the project. Then Arduino checks and compares this reading with the threshold value set in the code. If the reading is more than the threshold value, then it is considered as wet waste. If it is less than the threshold value, then it is considered as dry waste. So when we put something like plastic, it has low moisture level, so it will fall in dry waste. If we something like wet waste, um, with something wet will fall in the wet waste because of the moisture level in it. त्यामध्ये आम्ही नैसर्गिक शाश्वत शेती दाखवल्या. तर शाश्वत शेती म्हटलं की नैसर्गिक शेतीचा समावेश होतोच. तसेच नैसर्गिक शेतीमध्ये वन शेती तसेच प्राण्यांचा खूप मोठा समावेश होतो. आणि सौर ऊर्जा आम्ही दाखवले की सौर ऊर्जेमुळे वीज पुरवठा आणि इंधनाचा खूप मोठ्या प्रमाणे साठा खूप कमी होतो. तसेच सौर ऊर्जेमुळे सूर्यप्रकाशाचा वापर केला जातो. तसेच सौर ऊर्जा जर वापरली आपण तर अन्न सुद्धा खराब होण्याची खूप कमी शक्यता असते. आणि ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा खूप कमी उपलब्ध प्रमाणाचे, त्यामुळे सौर ऊर्जा हे सुद्धा खूप उपयोगी गोष्ट आहे. उपयोग कच्चा माल उपयोग करून देणारी आहे. शेतीसाठी मुख्य पेरणी आणि मशागत आहे. मशागत करणे आणि पेरणी करण्यासाठी योग्य जमीन आणि योग्य लागवड याची गरज असते. पेरणी करण्यासाठी योग्य खोलीवर आणि योग्य जमिनीवर करणे आवश्यक आहे. प्रोजेक्ट नेम इज फार्मर सेफ्टी अलर्ट सिस्टम. याच्यामध्ये जेव्हा शेतकरी रात्रीच्या वेळी आपलं शेती प्रोटेक्ट करण्यासाठी शेतीमध्ये झोपण्यासाठी येतो, तेव्हा त्याच्या कॉटच्या बाजूला साप किंवा अदर्स ॲनिमल्स येतात, तेव्हा त्याच्या डसण्याची किंवा त्याची मरण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याच्यामुळे मग ते असं एक प्रोजेक्ट बनवलेला आहे, जेव्हा कॉटच्या बाजूला किंवा स्नेक किंवा अदर्स ॲनिमल्स येतील तेव्हा त्याला इंडिकेट करण्यासाठी एक अलर्ट अलार्म लावलेला आहे. बजर, त्याच्यामध्ये बॅटरी, अलर्ट, बजर असं लावलेलं आहे. जेव्हा स्नेक असं जाईल तेव्हा वायर टच होऊन बजर वाजेल, तेव्हा मग प्रोजेक्टचं नाव आहे डिटेक्टिंग सिस्टम ऑफ लोडेड व्हेकल्स. जसं की कुठलाही एक म्हणजे कुठलाही लोडेड व्हेकल इथून ट्रॅव्हल होत असेल, इथे एक मिनिमम वेट राहणार त्याचा. म्हणजे जर त्याचं काही वेट नसेल, नॉर्मल असेल, तो म्हणजे इझिली ट्रॅव्हल करेल, इथे काही सिम्बॉल काहीच होणार नाही. इफ इट इज अ मिनिमम लोडेड असेल तर जसंही इथून तो ट्रॅव्हल करेल म्हणजे याच्यावर फोर्स पडेल जो मिनिमम आहे, तर माझे सेन्सर राहणार इथे, याच्याने लाईट ग्लो होणार. म्हणजे इथे काय माझे सेंटर बसणार आहेत, त्यांना कळेल की काहीतरी लोडेड आहे म्हणजे. पण त्याच्यापेक्षा जर मॅक्झिममच असेल, इफ जास्तच लोडेड असेल, जेव्हा इथे येईल म्हणजे हे आधी माझं असं राहणार ना, तर जेव्हा इथून माझा पास होणार तेव्हा हे आपोआप असं म्हणजे पुढे गाडीला ते पास करून येणार नाही, म्हणजे इथे ओव्हरलोडेड आहे असं कळेल. याच्याने ना म्हणजे हा माझा प्रोजेक्टचा उद्देश आहे की जसं लोडेड व्हेकल्सने रोड डॅमेज वगैरे होतात, ऍक्सिडेंट्स वाढता येते, ते सगळं मला कमी करायचं आहे. The model is a science project that the difference between healthy and unhealthy lifestyles. There is a yoga club. A yoga club is a section in yoga poses, is physical activities for well-being. There is healthy vegetable, healthy pulses, and healthy fruits. This is called nutrition pyramid for our balanced diet. You can see town area was very clean and healthy environment. There represent chips, pizza, burger, French fries. It is unhealthy, typically considered to unhealthy fast food options. Where you can see science explicitly saying, do not smoke, do not drink. If we smoke or drink, there are results. Unhealthy lungs, unhealthy